संपूर्ण विश्वाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ, विद्येची आराध्य देवता आई सावित्रीबाई फुले, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, तसेच सर्व महामानव आणि महानायकांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक सन्माननीय शिवमती डॉक्टर अश्विनीताई शंभूराजे घोरपडे, आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा शिवमती स्वप्नालीताई विश्वजित कदम, तसेच आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या शिवमती स्नेहाताई खेडेकर, प्रदेश महासचिव जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, शिवमती विजयाताई पृथ्वीराज पाटील, तसेच शिवमती पूजा विशाल पाटील, शिवमती प्रियंकाताई राजवर्धन घोरपडे, शिवमती राजश्री अरविंद तांबवेकर, तसेच प्रामुख्याने आपल्यामध्ये उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शिवश्री विजय घोगरे सर, शिवमती निर्मलाताई पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, तसेच शिवमती राजश्रीताई शितोळे, प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, शिवमती अंजलीताई भोसले, प्रदेश उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, तसेच शिवमती ताई बोराडे, प्रदेश संघटक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, शिवमती मनालीताई तायडे, प्रदेश संघटक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, तसेच शिवमती प्रणितताई पवार, जिल्हाध्यक्ष सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड च्या, तसेच आपल्या इथे प्रामुख्याने उपस्थित असलेले शिवश्री अर्जुन तनपुरे सर, जे मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि आजपर्यंत या संपूर्ण वाटचालीमध्ये आदरणीय खेडेकर साहेबांच्या सोबत अगदी सावळीसारखे असणारे आपल्यामध्ये उपस्थित आहे. आज आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सिंह पाटील साहेब, त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या मैत्रिणी, सर्व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि इतरही कक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि सर्वच इथे उपस्थितांना माझा सस्नेह जय जिजाऊ. सन्माननीय आदरणीय खेडेकर साहेब आज येऊ शकले नाही, त्यांना सुद्धा माझं ऑनलाईन पद्धतीने जय जिजाऊ. मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. कारण हे अधिवेशन आपल्यामुळे पार पडत आहे आणि यशस्वीरित्या पार पडत आहे. आणि त्यानंतर मी मनापासून अभिनंदन करेल, कौतुक करेल आणि आभारही मानेल ते सांगली जिल्ह्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिवमती प्रणितताई पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, नाव घेता येणार नाही वेळेअभावी, त्यांची सर्व टीम गेल्या मला वाटतं ताई जुलै महिन्यामध्ये आपण ठरवलं आणि त्या तेव्हापासून या नियोजनामध्ये लागल्यात. आणि आपल्याला माहीत आहे, कारण इथे बसलेली प्रत्येक जिजाऊ ब्रिगेडच्या महिलेला माहीत आहे नियोजन काय असतं. छोट्या मोठ्या कार्यक्रमांपासून भव्य दिव्य कार्यक्रमांपर्यंत आपलं नियोजन चालू असतं आणि आपण या महिन्यामध्ये त्यांनी किती मेहनत घेतली असेल याची कल्पना या एवढ्या मोठ्या भव्य अशा सोहळ्यावरून आपल्या लक्षात आली असेल की यामागे किती मेहनत आहे. तसेच त्यांना सहकार्य करणारे सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेल. आणि या हॉलमध्ये सर्व बसलेले जे आता आपण सर्व बघितलेलं आहे, इथे प्रकाशन झालेलं आहे, त्यानंतर ही डॉक्युमेंटरी आपल्या समोर प्रेझेंट केलेली आहे. त्या डॉक्युमेंटरीला सुद्धा 2 महिने लागले, कारण एवढा सर्व इतिहास शोधून काढणे आणि प्रत्येक तिथे त्यामध्ये करणे, तरी बऱ्याच काही गोष्टी सुटलेल्या आहेत. आपण त्यानंतर त्यामध्ये इन्क्लूड करूया, कारण हा प्रथम आपला प्रयोग आहे. त्यानंतर आता आपली वाटचाल इथून सुरू होणार आहे. आपण डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं असेल, इथून मला आनंद होतो आणि एक घोषणा मला इथून करायची आहे. प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल, जिजाऊ ब्रिगेडच्या स्थापना दिन कोणाला मला असं वाटतं की माहीत नसेल, इथे बसलेल्या कोणालाच माहीत नसेल, तो आपण इथे प्रेझेंट केलेला आहे तुमच्यासमोर. आणि आपल्या जिजाऊ ब्रिगेडचा स्थापना दिन आहे 14 जानेवारी. सर्वांनी लक्षात असू द्या. त्यामुळे या दिवसापासून, या वर्षापासून 14 जानेवारी ही आपल्या जिजाऊ ब्रिगेडचा वर्धापन दिन आहे.
तर हा वर्धापन दिन आपण दरवर्षी साजरा करूया. 12 जानेवारीला सर्वजण सिंदखेडला येतात आणि हा आपल्यासाठी खरंच एक मला असं वाटतं योगायोग समजावा. कारण काय होतं, जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी आपण आपल्या गावामध्ये थांबतो. अनेक जण थांबतात, सिंदखेडला येत नाही कारण आम्ही आमच्या इथे जिजाऊ जयंती साजरी करतो असा आपला एक हे असतो की आपणही इथे जिजाऊ जयंती साजरी करावी. प्रत्येकच जण सिंदखेडला गेलं पाहिजे असं नाही, परंतु मला असं वाटतं प्रत्येकच जण सिंदखेडला आला पाहिजे. कारण ही आपली वारी आहे आणि वारी चुकवायची नसते. पंढरपूरचे वारकरी वारी चुकवतात का? मग आपणही जिजाऊंची वारी चुकवायची नाही आणि त्यासाठी आपल्याला हा एकदम उत्तम मार्ग आहे की आपण 14 जानेवारीला जिजाऊ जयंती आपल्या स्थानिक पद्धतीला वर्धापन दिन म्हणून साजरी करत जाऊया. इथपासून हा पॅन्ट आपल्याला पाडायचा आहे. तर हे सर्व शोधून काढण्यासाठी, ही डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी मला बराच सहकार्य झालं. मी अमरावतीच्या, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, अमरावतीचे लोक इथे बघितले आहे. डॉक्युमेंटरीमध्ये सुरुवातच अमरावतीमधून झाली. तशी सेवा संघाची सुरुवात अकोल्यापासून झाली, तशी जिजाऊ ब्रिगेडची सुरुवात ही अमरावतीमधून झाली आणि तिथून सर्व यांची मेहनत आणि त्यांचं ते सगळं हे आहे. आपण इथं बघतो आहे कुठपर्यंत महाराष्ट्र, इतरही राज्य आणि परदेशात सुद्धा आज पोहोचलेले आहेत आणि अमरावतीचेच आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी परदेशामध्ये पोहोचलेल्या मयूरताई देशमुख, कल्पनाताई गुरंगे यांनी मला बरीच माहिती पुरवली, मीही शोधून काढली. आणि खरं तर माझे मिस्टर बोके सर यांनी आजपर्यंत संघटनेचा जो इतिहास आहे, लेखी स्वरूपात असो, पुस्तकांच्या स्वरूपात असो, मराठा मार्गाच्या स्वरूपात असो, अगदी तो इतिहास जीवापाड जपलेला आहे. तो मला या कार्यासाठी खूप कामी पडला. त्यांच्या त्या इतिहासामधून मी बऱ्याचशा गोष्टी काढल्या. आपण बऱ्याचदा म्हणतो काय कितीही तुम्ही गोळा करून ठेवलं घरात, त्याचं काय करायचं, इतकं मोठं सगळं कपाटाचे कपाटे भरलेले आहे, त्याचं काय. पण आता त्याची किंमत या डॉक्युमेंटरीच्या वेळेस मला कळली. त्यानंतर आपण इथे विशेषांकाचं प्रकाशन केलेलं आहे. आपण हा विशेषांक मुद्दाम अधिवेशनासाठी त्याची निर्मिती केलेली आहे आणि या विशेषांकामध्ये तुम्हाला कळेल की सर्वात जास्त लेख जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचे आहेत. कारण आपण बोलतो त्याचं केलं पाहिजे. आपण म्हणतो की सेवा संघाने आमच्या उत्तम लेखिका घडवल्या आहे, उत्तम वक्त्या घडवलेल्या आहेत, तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे त्यात जास्तीत जास्त आपण मुद्दामपणे हे केलेलं आहे की जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचे लेख आणि अतिशय सुंदर लेख आहे. आपण प्रत्येकाने ती स्मरणिका घ्या. स्मरणिका नावच आहे की स्मरण ठेवण्याची गोष्ट असते. मग अधिवेशनाची स्मरणिका म्हणून आपल्या संग्रही असणं गरजेचं आहे. प्रत्येकीने न्या 200 रुपये किंमत आहे, पण आपण या अधिवेशनाच्या निमित्त ती 100 रुपयाला आपण ठेवलेली आहे. कारण त्याला तुम्हाला माहीत आहे ह्या सर्व गोष्टी करताना बराच खर्च येतो आणि खरोखर हे अधिवेशन पार पाडण्यासाठी ज्या ज्या लोकांनी या अधिवेशनाला आर्थिक मदत केली त्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेल. मराठा सेवा संघाचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. एक फोन केला की आम्हाला कोणी नाही म्हणत नाही, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. आमच्या या यशामागे या लोकांची, जे आमची पॅरेंट्स बॉडी आहे आणि संभाजी ब्रिगेड आहे, जे भावासारखे आमच्या पाठीशी उभे असतात, नेहमी आमच्या सोबत उभे असतात, त्या लोकांची सर्वांची मेहनत आहे, त्यांचे सहकार्य आहे. म्हणून हा दीप्यमान सोहळा आपण पार पाडू शकतो. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आता स्नेहा त्यांनी सांगितलं की आपण या भूमीमध्ये, ऐतिहासिक भूमीमध्ये हा सोहळा घेतो आहे. खरोखर ही भूमी ऐतिहासिकच आहे चांगली. आणि बऱ्याच लोकांनी म्हटलं ताई इतक्याला अधिवेशन घेतलं तुम्ही, काय आपण येऊ शकू का सांगली? एकतर आउटसाईड आहे, एकदम डायरेक्ट सांगलीला जाऊ शकत नाही, बऱ्याच ठिकाणाहून ट्रेन नाही, जायची व्यवस्था नाही. पण जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी थांबत नाही. हे छोटेच प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, त्यातून त्यांना वाट काढणे, मार्ग काढणे हे ते अगदी सहज करू शकतात, हे मला माहीत आहे. आणि जर जिजाऊ ब्रिगेड आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली तर चांगली काय आहे आपल्यासाठी? ते तर महाराष्ट्रातलं एक ठिकाण आहे आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण राज्य पादाक्रांत करायचं आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना आंतरराष्ट्रीयमध्ये जाऊन अधिवेशन अटेंड करायचं आहे. आताच आपल्याला आंतरराष्ट्रीय अधिवेशन आहे, यानंतर 2 महिन्यांनी तिथे पण जायचं आहे. सर्वांना फॉरेनमध्ये जायची संधी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मिळते. याच्यापेक्षा काय आहे? शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर जात असतील तेव्हा नाही, जातील तेव्हा जातील, पण जिजाऊ ब्रिगेडचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा फॉरेनला जाऊ शकतील. यापेक्षा अजून काय पाहिजे? आपण संघटनेला जर 10% आपण देत असू आपल्या वतीनं, संघटनेला वेळ, पैसा, श्रम, बुद्धी, कौशल्य या गोष्टी जर आपण 10% देत असू, तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की संघटनेने आपल्याला 90% दिलेला आहे. त्यामुळे आपण इथं आहे. आणि मी प्रदेशाध्यक्ष झाली कशामुळे झाली? संघटनेमुळे झाली. आणि इथे बसलेली किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक माझी महिला,
प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकते, एवढी तिच्यामध्ये ॲबिलिटी आहे, एवढी त्यांची क्षमता आहे, हे मला इथे खात्री आहे. इथली प्रत्येक महिला या पदापर्यंत पोहोचू शकते, कारण तशा पद्धतीने आपण इथे तयार झालेलो आहोत. जिजाऊ ब्रिगेडचा इतिहास आपण पाहिला आहे. मैत्रिणींनो, मी जास्त खोलात जाणार नाही, कारण आपलं सत्र थोडं उशिरा सुरू झाल्यामुळे आणि थोडा वेळ गेल्यामुळे आता जास्त डिटेल बोलू शकत नाही. परंतु इथून आपल्याला बराच कार्य करायचं आहे. साहेबांच्या स्वप्नातली जिजाऊ ब्रिगेड किंवा साहेबांना जे आपल्याकडून अपेक्षित आहे ती जिजाऊ ब्रिगेड आपल्याला घडवायची आहे. सर्वजण आपलं कौतुक करत आहेत की काम खूप चांगलं चालू आहे. महाराष्ट्रात तुम्ही दौरे केलेले आहे, महाराष्ट्रभर आजपर्यंत आपण एवढं महाराष्ट्र कोणी पालथा घातलं नाही तेवढं तुम्ही केलेलं आहे. हे सगळं कौतुक आहे, परंतु त्यांनी भारावून जायचं नाहीये. हे तर संघटनेचं बेसिक काम आहे. हे तर काम करावंच लागतं. संघटन बांधणी कशी करणार? दौरे केल्याशिवाय संघटन बांधणी होत नसते. जर आपल्याला जिजाऊ ब्रिगेडच्या महिला जोडायच्या आहेत तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणी आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे जे आहे प्रशिक्षण शिबिर असतील, अधिवेशनं असतील, हे संघटनेचा आत्मा आहे. हे आपल्याला करावंच लागणार आहे. हे बेसिक काम आहे. परंतु आपल्याला रचनात्मक कार्य करायचं आहे, आपल्याला प्रचंड काम करायचं आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या मोठ्या मोठ्या वास्तू उभारल्या गेल्या पाहिजे. जसं सेवा संघाची आज संपत्ती पूर्ण महाराष्ट्रभर आहे, 5,000 कोटीची जवळपास मराठा सेवा संघाची संपत्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, तशी जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींची संपत्ती संपूर्ण महाराष्ट्रात असली पाहिजे. आपण तेवढे धनवान झालो पाहिजे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला. आणि प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला हे उभारता आलं पाहिजे. आपल्याला पतसंस्था काढायच्या आहे, आपल्याला शिक्षण संस्था काढायच्या आहे, बँका काढायच्या आहे, वसतिगृह काढायचे आहे, शाळा कॉलेजेस काढायचे आहे. आणि हे कार्य जिजाऊ ब्रिगेडला करायचं आहे. केवळ तुम्हाला असं वाटत असेल की पद घेतलं आणि आपण दशरात्रोत्सव साजरा केला, आपण जयंत पुण्यतिथ्या साजरा केल्या, इतकंच कार्य जिजाऊ ब्रिगेडचं नाही, तर जिजाऊ ब्रिगेडला या पलीकडे जायचं आहे. जिजाऊ ब्रिगेडला मोठे मोठे मॉल टाकायचे आहे. जसं नागपूरला डी-मार्ट आपण पाहिलं आहे, जिजाऊ सुपर मार्ट आहे ना. अशा अनेक संकल्पना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला झाल्या पाहिजे. कारण महिलांना केवळ विचार देऊन चालणार नाही, तर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला सुद्धा, त्यांच्या चुलीपर्यंत सुद्धा आपण पोहोचलो पाहिजे. त्यांची चूल सुद्धा आपण पेटवली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे. वैचारिकदृष्ट्या तर आपण सक्षम होतच आहोत किंवा बऱ्या प्रमाणात झालेलो आहोत, कारण आपल्याला चिकित्सा करण्याची सवय लागलेली आहे. आदरणीय खेडेकर साहेबांनी आपल्याला त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि मैत्रिणींना, तुम्हालाही माहिती आहे, मला माहिती आहे की आपण काही दिवसाच्या आधीपर्यंत, जोपर्यंत आपण जिजाऊ ब्रिगेडशी जुळलेले नव्हतो, तोपर्यंत आपण महापुरुषांची नावं सुद्धा घेत नव्हतो. महापुरुष माहीत सुद्धा नव्हते. महापुरुषांचे फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नव्हते, किंवा एखादं वैचारिक पुस्तक सुद्धा आपण घरामध्ये आणण्याचा आपण ते पैसे सुद्धा खर्च करत नव्हतो. परंतु आज आपल्या घरचे कपाटीचे कपाट भरलेले आहेत. आणि ही देण आहे मराठा सेवा संघाची. त्यांचे विचार आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा आपण करतो आहे. आणि त्या चिकित्सेतून आज आपण इथे बसलेल्या हा जो कुटुंब भरलेला आहे, ही याची प्रचिती आहे की तुम्हाला कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही याचं भान आलं. हे भान आपल्याला संघटनेने दिलेलं आहे, मराठा सेवा संघाने दिलेलं आहे. आणि इतर जेवढ्या पक्षांमध्ये मराठा सेवा संघ विस्तारलेला आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महिला उतरल्या पाहिजे. सेवा संघाने सांगितलेलं आहे की मराठा सेवा संघाचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा महिला असू शकते आणि तिने असायला पाहिजे. बंधन नाही आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या संघटनेमध्ये बंधन नाही कुठलंच. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा मी जबाबदारीने सांगते, कारण की प्रदेशाध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत, गोगरे साहेब आणि तनपुरे साहेब जे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्या समोर सांगताय. कारण खेडेकर साहेबांच्या तोंडातून मी हे वाक्य ऐकलं आहे की मराठा सेवा संघाची प्रदेशाध्यक्ष सुद्धा महिला असली पाहिजे. तेव्हाच या भारतामध्ये किंवा या देशामध्ये क्रांती खऱ्या अर्थानं घडली. आणि ते काबीज करायचं आपल्या जिजाऊ ब्रिगेडचं काम आहे. बरोबर आहे? ते पद सुद्धा काबीज करायचं तुमचं काम आहे ना. मग जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करायचं आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत. संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा बऱ्याच महिला आहेत. संभाजी ब्रिगेडचं काम सुद्धा आपण ताकदीने करता आलं पाहिजे. कारण जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर ती राजसत्ता मिळवायची आपल्याला गरज आहे. सर्वच सत्ता आपल्या हातात असल्या पाहिजे. त्या दृष्टीनं आता महिलांना खूप स्थान आहे. जरी आता ह्या ज्या निवडणुकीचं चित्र आपण पाहिलं असेल हल्लीचं, त्यामध्ये खचून न जाता, निगेटिव्हिटी न पसरवता अधिक उमेदीने उभे राहायचं आहे. आणि आम्हाला प्रचंड पुढच्या काळामध्ये मेहनत घ्यायची आहे.
आणि असं काय म्हणतात त्याला, ते लावणे मागे धावणं जे आहे ना, जसं 1500 रुपयाचे मागे धावले आहेत असं करायचं नाहीये. आणि त्यासाठी मग गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे. असं नाही आहे की गावातल्याच महिलांनी 1500 रुपये घेतले, शहरातल्या सुशिक्षित सर्वांनी घेतली. बरं भेटते आहे तर घेऊन टाका, नो प्रॉब्लेम, पैसे आपलेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्या ज्या आपल्या योजना आपल्याला मिळतात, आपल्यापर्यंत येतात, त्या घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु तरी सुद्धा आपलं प्रबोधन चालू असलं पाहिजे. काय चांगलं आहे, काय म्हणजे खरं खोटं, योग्य अयोग्य, ह्या गोष्टी आपली जबाबदारी आहे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची, की आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण गावागावातल्या महिलाच्या म्हणतो आपण, आज गावातून ग्रामीण भागातून एकट्या लातूरमधून 100 महिला आल्या, 110 महिला आहेत लातूरमधल्या. समाधानताई माने आणि अर्चनाताई पाटील दोघींसाठी खूप जोरदार टाळा वाजवतो. आमच्या अमरावती जिल्ह्याचे सुद्धा 60 महिला आल्या, किती लांबून. हे जे म्हणत होते ना एवढं लांब अधिवेशन आहे, असं आहे तसं आहे, थोड्या वेळ मला सुद्धा थोडं भीती वाटायला लागली होती की महिलांचे असे रिप्लाय येत आहेत, आपलं अधिवेशन असं यशस्वी होते की नाही. परंतु महिलांना काही एवढं म्हणायची गरजच पडली नाही, एवढे एफर्ट्स आम्हाला घ्यायची गरजच पडली नाही की नाही तुम्ही या, असं करा तसं करा, काहीच नाही, काही नाही, सगळे आपापल्या यांनी आल्या आणि खूप छान नियोजन झालं. छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात, काही गैरसोय झाली असेल तर ती माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारते की माझ्या वतीनं झालं असेल, त्यामुळे मी तुमची माफी सुद्धा मागते. अशा गोष्टी होत असतात, कारण एवढं मोठं प्रचंड आयोजन करणं हे काही सोपं नाही आहे, हा काही खेळ नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नक्की समजून घ्या. सगळ्यांमध्ये ॲडजस्टमेंट आहे, मला माहीत आहे. इथे बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, आणि त्यांच्या सहकार्याने मी जे काम करते आहे हे माझं एकटीचं अजिबात श्रेय नाही. माझी प्रदेश कार्यकारिणी जी प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असते, आवाज दिला की त्यांचा बिलकुल रिप्लाय असतो, काही सांगितलं की लगेच माझ्यासोबत त्या उभ्या असतात ताकदीने. त्यामुळे सर्व प्रदेश कार्यकारिणीचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आपल्यासोबत आज साहेब येणार नाहीत, त्यामुळे आपण निराश व्हायचं नाही, कारण कुठपर्यंत साहेब आपल्यासोबत असणार आहे. त्यांच्याशिवाय सुद्धा उभं राहायला आपल्याला शिकलं पाहिजे ना. साहेबांना आता आरामाची गरज आहे, एवढे लांबचा वगैरे प्रवास ते करू शकत नाही, त्यामुळे मी अजिबात खचून गेली नाही. थोडं वाटत होतं मनात, शेवटपर्यंत आशा होती की साहेब येतील, परंतु तरी मी आता कारण मला कळतं की साहेब एवढा प्रवास करू शकत नाही. रेखाताईंना आता नाही सहन होत, कारण बऱ्याच गोष्टी आजार पण आहे हे, त्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. साहेब आले नाही तर मग यशस्वी झालं नाही आपलं अधिवेशन असं वाटून घ्यायला नको. कारण आता आपण पॉझिटिव्ह जगलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे की साहेब नाही तर आपण साहेबांची जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावर पेलूया आणि तेवढ्याच ताकदीने पुढचा प्रवास करूया. पुढची जी वाट आहे ती आपली सुकर होईल. साहेब नाही की काय झालं, स्नेहाताई त्यांच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. आता तरुण तडफदार नेतृत्व आपल्यासोबत आहे, त्यांच्या रूपाने आपल्याला संघटना उभारायची आहे. मग आता साहेब नाही म्हणून काही संघटना आपल्याला, साहेब आता घरी आराम करते आहेत आहे ना, आपल्याला त्यांना ती आपली जबाबदारी आहे की त्यांना आराम करू द्यावं. जवळपास असेल तर साहेब टाळतच नाहीत, येतातच आहेत. त्यामुळे साहेबांनी स्वतः आले नाही, पण त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आहे, साहेबांचा फोन सुद्धा आला आहे, त्यांच्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, साहेबांनी दिल्या आहेत आत्ताच काही वेळापूर्वी, आणि व्हिडिओ पण पाठवलेला आहे, तो सुद्धा आपण बघूया समारोपीय सत्रामध्ये. आणि म्हणून प्रचंड उमेदीने काम करा. आपले सगळेजण आपण सोबत आहोत. आपली हे एक परिवार आहे, मराठा सेवा संघ हा एक परिवार आहे. मी खऱ्या अर्थाने सांगू इच्छिते तुम्हाला की रक्ताच्या नात्यापेक्षा आपल्याला हे नातं खूप जवळचं वाटतं. कारण तुम्ही बघा, आपण कुठेही जातो तर पहिले जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींचा शोध घेतो. कुठल्याही गावामध्ये जातो ना तर इथे कोणी आहे का, आपल्या ग्रुपवर बघा ना, मी इथे गेली आहे, मी कोल्हापूरला गेलेली आहे, मी इथे सांगलीला गेलेली आहे, कोणाचा नंबर असेल तर पाठवा, मेसेज येतात ना आपल्या ग्रुपवर, म्हणजे आपण त्यांचा शोध घेतो. आणि आहे, खरोखर आहे. आज प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये कुठेही जा, कुठेच तुम्हाला अडचण येणार नाही. एक फोन लावला जिजाऊ ब्रिगेडला की तुम्हाला मदत येते, किंवा काय तुमची सोय असेल राहण्याची वगैरे हे असेल. आणि राहण्याची मी सांगते ना, एवढा महाराष्ट्रभर दौरा केला, मला कुठेच राहण्याची अडचण आली नाही, कारण आपण हॉटेल आणि रेस्ट हाऊस ही संस्कृती आपण ठेवलेलीच नाही. जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या मैत्रिणीकडे, माझ्या बहिणीकडेच तिथे राहायचं सोय, आणि अतिशय छान सोय करतात. 3-3, 4-4 जणी असले ना, 2-2, 3-3 दिवस आम्ही राहिलेलो आहे हे दौऱ्यामध्ये, आणि एकदम मस्त घरच्यासारखा, कुटुंबासारखा आम्ही राहिलेलो आहे. बरेच अनुभव माझ्यासोबत आहेत, आणि हे अनुभव मला खरंच ऊर्जादायी आहे. पुढच्या प्रवासामध्ये एक प्रोत्साहन देणारा आहे, एक प्रेरणा देणारा आहे की माझ्या ह्या सगळ्या भगिनी किती चांगल्या आहेत. आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती करते, आपल्याला जर महिला जोडायच्या असतील ना
बऱ्याच महिला मला येतात फोन, काही महिला जुळत नाही, महिला येत नाही, असा विषय अजिबात सोडून द्या. महिला जर आल्या नसत्या तर आज एवढी मोठी गर्दी असते का? आज सांगलीला महिला आल्या म्हणजे काय गंमत आहे का? मग कसं म्हणता तुम्ही तिथल्या तिथे महिला येत नाही? आपण पॉझिटिव्ह राहायचं, महिलांना जोडायचं, आपले नातेवाईक जोडायचे. आज माझे नातेवाईक कितीतरी आलेले आहेत या अधिवेशनाला. माझ्या बहिणी आहे, माझी नणद आहे, त्यांच्या जाऊबाई आहे, माझी जाऊ आलेली आहे, सगळं आमची फॅमिली ती आहे. आणि तुमच्या पण बऱ्याच जणांचे मला नातेवाईक दिसलेले आहेत. अशा पद्धतीने जोडायचं, त्यांच्या माध्यमातून तिथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा निर्माण करायची आणि त्यांनाही आपल्या याच्यामध्ये घ्यायचं. परिवर्तन घडून आणायचं. बऱ्याच प्रमाणात ह्या समाजामध्ये परिवर्तन होत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये होत आहे. आता डॉक्युमेंटरी पाहिली त्यामुळे मला काही जास्त इतिहास सांगायची गरज नाही. आपण अनेक उपक्रम परिवर्तनवादी पद्धतीने चालू केलेले आहेत, त्यामुळे हे परिवर्तन स्वीकारलेलं आहे लोकांनी, आपलं पायंडा पाडलेलं आहे. आता तुम्ही एकच छोटंसं उदाहरण देते आणि थांबते. बघितलं आहे आपण नारी शक्ती जनजागृती अभियान आपण चालवलं या नवरात्रामध्ये. नवरात्राचा फायदा सुद्धा आपण घेतो, आपल्याला सोडायचं थोडी आहे. त्यातूनही आपल्याला काय देता आलं पाहिजे, त्या नवरात्रात सुद्धा आपण काय दिलं पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. मग जिजाऊ ब्रिगेडला ते समजतंयच, मग आपण संधीचं सोनं करायला शिकलेलोच आहोत. मग नवरात्र आलं की असं करायचं. आणि एवढा प्रतिसाद मिळाला, प्रत्येक शाळा कॉलेज नवदुर्गोत्सव मंडळामध्ये ह्या सगळ्या महिला गेल्यात, ह्या सगळ्याच गेल्या आहेत. मी नाही, मी तर फार कमी गेले, त्या सगळ्या गेल्या. एक फक्त त्यांना सांगितलं की असं अभियान करायचं आहे आणि रोज महिला घराच्या बाहेर 9 दिवस, एवढं त्यांना म्हणजे रिस्पॉन्स मिळाला. आणि जे पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथक असते, ह्या लोकांनी, प्रशासनाने सुद्धा त्याची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा दामिनी पथक आपल्याला जोडून दिलं. आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी दामिनी पथक होतं. म्हणजे हे काय आपलं काही यश आहे ना, हे काही कुठे काही कमी आहे का? एवढं मोठं भरघोस यश आपल्याला मिळतं आहे संघटनेमधून. त्यामुळे खचून जायचं नाही, निगेटिव्ह राहायचं नाही, अगदी पॉझिटिव्ह राहायचं. आणि आपण याहीपेक्षा पुढचं अधिवेशन कसं तिप्पट महिला तिथे येतील याचा आपण विचार करूया. यानंतरच्या अधिवेशनासाठी 4-5 जिल्हे तयार आहेत, स्पर्धा लागलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, मुंबई, नावं सुद्धा सांगू शकते. स्पर्धा सुरू आहे. आणि ताई, तुम्हाला सांगायला मला खरं आनंद होतो आणि अभिमानही वाटतो. बघा, सोपं नाही एवढं मोठा कार्यक्रम घेणं, पण त्यासाठी ह्या सगळ्या महिला तयार आहे. 6वं अधिवेशन आमच्या इथे अमरावतीला झालं होतं या आधीचं. 3 दिवस, 4 दिवस सांस्कृतिक भवन, जे कुठलं राजकीय पुढारी सुद्धा बुक करत नाही, आमच्या महिलांनी 4 दिवस सांस्कृतिक भवन बुक केलं होतं. आणि 4 दिवस भरगच्च असं अधिवेशन या आधीचं अमरावतीला सगळे साक्षीदार आहेत झालं होतं. अशा अधिवेशन आपल्याला पुढे पण घ्यायचे आहे. मला माहित आहे इथली एक एक महिला म्हणजे लाखोंचं नेतृत्व करणारी आहे. आणि तरुणच नाही तर वयस्कर सुद्धा. बघितलं ना तुम्ही काल आमच्या 70 वर्षाचे डॉक्टर सुलभाताई कुवर इथे नृत्य केलं तुमच्या समोर. 70 वर्षाचे आहे आणि त्यांची टीमच पूर्ण 65 प्लस आहेत, 65 प्लस. जिजाऊ ब्रिगेडमध्ये आलं ना की आजार वगैरे, मानसिक काय असतात ते टेन्शन वगैरे, स्ट्रेस वगैरे सगळं नाहीसा होतो, अनुभवाने सांगतो. आणि तुम्ही चिर तरुण राहता, शेवटपर्यंत तरुण राहता. अजिबात तुमचं सौंदर्य टिकून राहते, तुमचा आजार पण काही तुम्हाला शिवत नाही, तुमचं आरोग्यही चांगलं राहते आणि तुमचं कुटुंबही चांगलं राहते आणि समाज चांगलं, एकदम उत्तम समाजाची निर्मिती तुमच्यापासून होणार आहे. आता तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, कारण तुम्ही सगळे व्याख्यानातून, वाचनातून घडलेल्या महिला आहात. पण नवीन आलेल्या महिलांसाठी हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, हे एक चांगला विचारपीठ आपल्याला आहे. इथे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कलागुणांना वाव आपण देतो जिजाऊ ब्रिगेडच्या. इथून जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल काही आमची सामाजिक मधून वाटचाल होते आणि राजकीय जाऊन थांबते. सामाजिक मधून आम्ही तयार झालेले आहोत आणि राजकारणात सुद्धा आम्ही प्रवेश घेतलेला आहे. आणि अनेक महिलांनी राजकारणात सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणून जिजाऊ ब्रिगेड हे विद्यापीठ आहे शिकण्याचं. कसं वागायचं, कसं बोलायचं आणि काय करायचं, काय मिळवायचं, कुठं जायचं, कुठे धडक मोर्चा द्यायचा, हे शिकण्याचं विद्यापीठ आहे जिजाऊ ब्रिगेड. तर तुम्ही अतिशय सुंदर असा इतिहास आपल्या इथे उजळा दिला इतिहासाला. खरं तर आमचं भाग्याचा हा क्षण आहे की तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात. जे सेनापती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले त्यांचे वंशज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, हा भाग्याचा क्षण आहे आपल्यासाठी आणि अभिमानाचा सुद्धा क्षण आहे. ताईंना मला असं वाटतं फारशी माहिती जिजाऊ ब्रिगेडबद्दल नव्हती आधी, पण ताईंनी जाणून घेतली
आणि आता बोलता बोलता ताई म्हणाल्या खरंच खूप म्हणजे कालपासून त्या हजर होत्या. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. त्यांना आपल्या संकल्पना खूप आवडल्या सांस्कृतिक कार्यक्रमातल्या. त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. अतिशय सुंदर अशा चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलं आणि पुढेही आपल्याला असंच करायचं आहे. वेळेअभावी आपण जास्त काही चर्चा नाही. प्रत्येक आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये येतोच. आपलं हितगुज चालूच असतं. त्यानंतर पुढेही आपण भेटत राहू आणि थांबायचं नाही आहे. आता 12 जानेवारी आहे. असं नाही आहे अधिवेशन झालं आणि सुटकेचा श्वास. असं नाही. आता इथून आपल्याला 12 जानेवारीची तयारी करायची आहे आणि इथे जेवढी गर्दी आहे ना त्याच्या 5 पट लागेल तिथे. जिजाऊ ब्रिगेडची गर्दी आहे ना. आता अजिबात इथून थांबायचं नाही. तुम्हाला मी ऑप्शन दिलेलं आहे 14 जानेवारीचं. त्यामुळे जिजाऊ जयंती कारण माझं लक्ष सगळ्या महाराष्ट्रावर आहे. प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक तालुक्यावर आहे. कोण येणार कोण नाही. त्यामुळे 12 जानेवारीला प्रत्येक चेहरा मला तिथे दिसला पाहिजे. 12 जानेवारीला आपण भेटणार आहोत. यानंतर सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देते. नववर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि अशाच पद्धतीने आपण सहकार्य करावं सर्व मंडळींचे. आणि खास म्हणजे हिरापूरच्या टीमचं मला इथे आभार मानायचे आहे. ग्रामीण सॉरी हरिपूर म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो ना गावामध्ये काय असतं, गावामध्ये एवढं मोठं वैभव असतं. कधी आलायच ते काही ते हरिपूरला एवढं मोठं रॉयल पॅलेस बघितलं आपण, किती छान आहे. गाव आहे का हे वाटतं का तुम्हाला गावात बसलेलं आहो. आणि त्या टीमने त्यांचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. खूप छान असं पद्धतीनं तुम्ही या हरिपूरमध्ये केलं आणि सगळ्यांचं सहकार्य. माझ्या मैत्रिणींनी प्रत्येकीच्या घरी तुमची राहण्याची सोय केलेली आहे. प्रणिता त्यांच्या जाऊकडे 30 जणी आहेत चंद्रपूरच्या राहायला. म्हणजे तुम्ही कुटुंब सुद्धा काही कमी आहे. सगळ्यांचा सपोर्ट आहे ना आपल्याला, म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकतो. आणि खरंच अनेक मुद्दे मला इथे सांगायचे होते, भरपूर बोलायचं होतं, पण आता बोलायला हे नाही आहे. भरपूर आपले सत्र बाकी आहेत. त्यामुळे मी रजा घेते आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते. सर्वांचे आभार मानते. ज्यांचे आपल्याला इथे सहकार्य लागले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.